पहलगाम हल्ल्यावरील वक्तव्याचं वडेट्टीवारांकडून माध्यमांवर खापर फोडण्यात आलंय। मी केलेल्या वक्तव्याला तोडून मोडून दाखवण्यात आलं असं वडेट्टीवार म्हणाले। काही माध्यमांनी माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवलं असंही वडेट्टीवार बोलले आहेत। पीडित कुटुंबाला वेदना झाल्या असतील तर मी माफी मागतो असंही वडेट्टीवारांनी म्हटलं। हिंदूंचं नाव विचारून मारण्याएवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता का असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं। जिम्मेदारी तो सरकार ने लेनी चाहिए। पहलगाम की जिम्मेदारी, जो पहलगाम में घटना हुई, 27 लोगों की जान गई, क्या तुम्हारा वहाँ पे सिक्योरिटी क्यों नहीं थी? क्यों निकाली गई? तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था? वो फेल्योर नहीं है, इस सरकार का फेल्योर नहीं है। इस बारे में कोई बात नहीं करता। बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा। अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा? ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है। ये प्लान करके मत करो। आणि काल जे वक्तव्य केलं त्याला तोडून मोडून दाखवलं गेलं, मागचं आणि पुढचं काय दाखवलं गेलं नाही। खरं म्हणजे अर्धवट दाखवण्याच्या भरोशावर हे देशामध्ये काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचं काम काही ठराविक मीडिया ही करते आहे, ती जाणून बुजून करते आहे। आमची भूमिका स्पष्ट आहे। जे आमच्या राहुलजी गांधींनी, आमच्या मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी जी भूमिका मांडली ती भूमिका आमच्या पक्षाची आहे। त्यांच्या कुटुंबियाला काही वेदना झाल्या असतील तर मी माफी मागेल आणि मी माफी मागतोय, पण मीडियाने माझी विनंती आहे की भाषण पूर्ण दाखवा। वडेट्टीवारांनी अत्यंत असंवेदनशील आणि या देशातल्या जनतेला दुखवणारं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। अशा वक्तव्याला केवळ माफी मागून होणार नाही। खरं तर बेजबाबदार स्टेटमेंट करायचे, समाजाचे मन दुखवायचे, वस्तुस्थितीचा अभ्यास करायचा नाही, मीडियाचा स्पेस घेण्याकरता बोलायचं। किती मोठ्या पदावर असलं तरी असंवेदनशील बोलू नये। खरं तर काँग्रेस पार्टीचा खरा चेहरा आणि खऱ्या अर्थाने यांच्या देशाबद्दलच्या भावना आणि व्यक्तीबद्दलच्या भावना यातून